श्री स्वामी समर्थ. नमस्कार समभक्तांनो. जीवनाच्या वाटेवर चालताना अनेक वादळे येतील, अनेक माणसं सोडून जातील, पण जो स्वामींचा हात धरून चालतो त्यांचा हात नशिबाही सोडत नाही. जखम किती खोल असू दे, हसू ओठांवर ठेव, स्वामींवर विश्वास ठेव, ते प्रत्येक दुःखाचं उत्तर तुला नक्की देतील. बाळा, तू आज जे अश्रू ढाळतो आहेस ते स्वामींना दिसत आहे. तू मनात जे बोलतोस ते स्वामी ऐकत आहे, म्हणून निराश होऊ नकोस. कधी कधी उशीर होतो, पण स्वामींच्या दरबारात अंधार कायम राहत नाही. ते योग्य वेळ येताच तुझ्या आयुष्यात आनंदाचा सूर्योदय करतात. रात्र कितीही काळी असली, सकाळ मात्र उजाडतेच. स्वामींचं नाव मनात ठेवलं तर आशेचं फूल फुलतंच. बाळा, तुझ्यावर अन्याय झाला असेल, लोकांनी तुला कमी लेखलं असेल, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला असेल, तरी राग मनात ठेवू नको. स्वामी म्हणतात, चांगुलपणा कधी वाया जात नाही. आज नाही तर उद्या त्याचं फळ तुला नक्की मिळेल. लक्षात ठेव, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, नशीब बदलतं, पण स्वामी वरचा विश्वास बदलू देऊ नको. विश्वासाचा दिवा कधी विझू देऊ नको. स्वामींचं नाव कधी सोडू नको. जिथे संपतात सगळ्यांच्या आशा, तिथून स्वामींची कृपा सुरू होते. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. बाकीचं स्वामींवर सोपून दे, कारण जेव्हा भक्त थकतो तेव्हा स्वामी त्याचा भार स्वतः उचलतात. बाळा, आज तू हा संदेश ऐकत आहेस, यालाही एक अर्थ असतो. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे पुढे काय होईल हे समजत नाही. अशा वेळी घाबरू नको, मन स्थिर ठेव आणि स्वामींचं नाव जपत राहा. वादळांना सांगून ठेव, मी घाबरणार नाही, माझ्या पाठीशी स्वामी आहेत, म्हणून मी कधीच हरणार नाही. बाळा, प्रत्येक अश्रूचं मोल असतं, प्रत्येक वेदना तुला काहीतरी शिकून जाते. आज ज्या गोष्टीसाठी तू रडतो आहेस, उद्या त्याच गोष्टींकडे पाहून तू हसशील. लक्षात ठेव, जग बदलण्याआधी मन बदलतं. मनात विश्वास असेल तर कठीणही वाटही सोपी वाटू लागते. हात रिकामे असले तरी चालतील, मन विश्वासाने भरलेलं असू दे. स्वामींची कृपा मिळाली की नशीबही तुझ्या दारात उभं राहील. बाळा, तुला वाटत असेल की तुझी प्रार्थना ऐकली जात नाही, पण स्वामी शांत असले म्हणजे ते दूर गेले आहेत असं नसतं. कधी कधी उत्तर मिळण्यासाठी वेळ लागतो. आजपासून एक सवय लाव, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 3 वेळा प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे नाव मनाला धैर्य देईल, संकटात संयम देईल आणि चांगल्या कर्माची प्रेरणा देईल. सुख आलं तर नम्र राहा, दुःख आलं तर खंबीर राहा. स्वामींचं नाव ओठांवर ठेवा आणि प्रत्येक दिवस आनंदाने जगा. बाळा, लोक काय बोलतात यापेक्षा तू कसा माणूस आहेस हे महत्त्वाचं आहे. चांगुलपणा सोडू नको. सत्याचा मार्ग कधी कधी कठीण असतो, पण शेवटी तोच समाधान देतो. जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे हवं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहा. स्वामींच्या चरणी विश्वास ठेव, चांगले विचार ठेव, चांगले कर्म करत राहा. प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. बाळा, आज तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. माझ्याच आयुष्यात एवढं परीक्षा का? मी इतका प्रयत्न करूनही यश का मिळत नाही? माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचते का? बाळा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तर वेळ देतो, तर काही उत्तर अनुभव देतात. म्हणून धीर सोडू नको. अंधाराला घाबरून सूर्य उगवणं थांबत नाही. विश्वास ठेवणाऱ्याचा प्रवास कधी अर्धवट राहत नाही. स्वामींच्या नावाची ज्योत मनात पेटत राहू दे. मग संकट कितीही मोठं असलं तरी ते कायमचं राहत नाही. बाळा, तू कधी एकटा नसतोस. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हाही स्वामींची आठवण तुझ्या मनाला आधार देते. त्या आधारातूनच धैर्य जन्माला येतं. आज
तुझ्याकडे जे आहे त्याची कदर कर आणि जे नाही त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कर. विश्वासासोबत कर्मही आवश्यक असतं. हात जोडले म्हणूनच सर्व काही मिळतं नाही. हातांनी मेहनतही करावी लागते. स्वामींची कृपा त्यांच्यावर अधिक होते जे श्रद्धेसोबत चांगली कर्मही करतात. बाळा, राग मनात ठेवू नको, मत्सर मनात ठेवू नको, दुसऱ्याचं वाईट कधीच मागू नको. कारण मन जितकं स्वच्छ असेल तितकी शांतता अधिक मिळेल. संकट आलं तर घाबरू नको, स्वतःला आठवण करून दे, मी प्रयत्न करीन, बाकीचं स्वामींवर सोपलं. नशीब बदलायला वेळ लागतो, पण धैर्य टिकवायला एक विश्वास पुरतो. ओठांवर राहू दे फक्त एकच नाव, श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा दिवस आशेने सुरू कर. कोणालाही दुखवू नको. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना शक्य तितकी मदत कर. चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगली कर्म हीच खरी स्वामींची सेवा आहे. शेवटी एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास मनात, धैर्य हृदयात आणि चांगुलपणा कृतीत असेल तर प्रत्येक दिवस नव्या आशेने उजाडतो. बाळा, तू आयुष्यात कितीही थकला असशील तर कितीही निराश झाला असशील तरी एक गोष्ट कधीही विसरू नको. तरी एक गोष्ट कधी विसरू नको. प्रत्येक नवीन सकाळ नव्या आशेचा संदेश घेऊन येते. ज्या झाडाला गोड फळ लागतात त्यालाच जास्त दगड मारले जातात. त्याचप्रमाणे चांगल्या माणसाला संकटही जास्त येतात, पण म्हणून चांगुलपणा सोडायचा नसतो. वादळांनी मला खूपदा थांबवायचा प्रयत्न केला, पण माझ्या विश्वासाने प्रत्येक वेळी नवा मार्ग दाखवला. आवठारावर एकच नाम राहते कायम, श्री स्वामी समर्थ. बाळा, जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडेलच असं नाही. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि काही वेळेवर सोडून द्याव्या लागतात. तू कोणाचं वाईट करू नको. दुसऱ्याला खाली खेचण्यापेक्षा स्वतःला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न कर. चांगले विचार मनाला शांतता देतात. सुख आलं तर गर्व नको, दुःख आलं तर हार नको. विश्वासाची ज्योत मनात जपा आणि चांगल्या कर्मांचा मार्ग कधी सोडू नका. बाळा, कधी कधी आपण ज्या गोष्टींची वाट पाहत असतो ती उशिरा मिळते, पण त्या प्रतीक्षेतही शिकवण्यासारखं खूप काही असतं. स्वामींचं नाव घेताना फक्त इच्छा मागू नको, धैर्य माग, संयम माग, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी माग, कारण ही गुण आयुष्यभर साथ देतात. आजपासून एक संकल्प कर, मी खोटं बोलणार नाही, मी कोणाचा अपमान करणार नाही, मी माझ्या कुटुंबाचा आदर करेन, मी मेहनतीवर विश्वास ठेवेन आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करेन. हात जोडले की मनही नम्र होऊ दे, शब्द गोड आणि विचार निर्मळ होऊ दे, प्रत्येक पावलावर धैर्य लागू दे आणि जीवनात सदैव चांगुलपणाचा मार्ग दिसू दे. स्वामींवर श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर चांगले कर्म, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक विचारही जोपासा. श्रद्धा आणि कर्म एकत्र चालली तर मन अधिक शांत आणि मजबूत होतं. एकदा प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. बाळा, आज तू जिथे आहेस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तू अनेक संघर्ष केले आहेत. कदाचित जगाला ती दिसत नसतील, पण तुझ्या प्रत्येक प्रयत्नाची साक्ष तुझं मन देत असतं. जेव्हा मन खचतं तेव्हा स्वतःला एकच गोष्ट सांग, हा काळही निघून जाईल, कारण कोणताही आनंद कायम राहत नाही आणि कोणतंही दुःखही कायम राहत नाही. थेंब थेंब पाण्याने सागर भरतो, क्षणोक्षणी प्रयत्नाने माणूस घडतो. विश्वासाची ज्योत कधी विझू देऊ नको. श्री स्वामी समर्थ हे नाम कधी सोडू नको. बाळा, कधी कधी आयुष्य आपल्याला अशा लोकांपासून दूर करतं जे आपल्या वाटचालीसाठी योग्य नसतात. त्यावेळी दुःख होतं, पण नंतर समजतं की प्रत्येक दूर जाण्यामागेही काही कारण असतं.
स्वतःवर विश्वास ठेव, दुसऱ्यांशी तुलना करू नको. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. दुसऱ्याच्या प्रकाशाकडे पाहत बसू नको, स्वतःच्या मनातला दिवा पेटव. चांगल्या विचारांनी चालत राहा आणि असेच हात कधी सोडू नको. बाळा, रोज काही मिनिटं शांत बस, स्वतःच्या मनाशी संवाद साध. आपल्या चुका मान्य कर आणि त्यातून शिक. जर तुझ्याकडून कोणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागायला कमीपणा समजू नको. नम्रता ही मोठेपणाची ओळख असते. आज एक संकल्प करूया. मी रागापेक्षा संयम निवडेन. मी मत्सरापेक्षा प्रेरणा निवडेन. मी निराशेपेक्षा आशा निवडेन. मी आळसापेक्षा मेहनत निवडेन. काट्यांतून चालल्याशिवाय फुलांचा सुगंध मिळत नाही. मेहनतीशिवाय यशाचं खरं समाधान मिळत नाही. श्रद्धा मनात, कर्म हातात आणि प्रेम हृदयात ठेव. जीवन अधिक सुंदर होत जाईल. बाळा, आजचा दिवस कृतज्ञतेने संपव. जे का आहे त्याबद्दल धन्यवाद माग. जे हवं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेव आणि दिवसाच्या शेवटी शांत मनाने प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. ही प्रार्थना तुला धैर्य, संयम आणि सकारात्मकतेची आठवण करून देते. राहू बाळा, जर आज तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांची लाज बाळगू नको. प्रत्येक अश्रू मनाला अधिक मजबूत बनवत असतो. दुःख कायमच राहत नाही आणि आनंदही कायमचा राहत नाही. म्हणून प्रत्येक क्षणातून शिकत पुढे चालत राहा. संकटाची रात्र कितीही लांब असो, आशेची पहाट उगवतेच. विश्वासाची ज्योत मनात जपली तर धैर्याची वाट सापडेलच. बाळा, स्वामींचं नाव घेताना मनात प्रेम, नम्रता आणि चांगल्या कर्मांची इच्छा ठेव. श्रद्धा म्हणजे फक्त शब्द नाही तर आपल्या वागण्यातला चांगुलपणा आहे. कोणावरही अन्याय करू नको, कोणाचं मन दुखवू नको. जिथे शक्य असेल तिथे मदतीचे हात पुढे कर. लक्षात ठेव, मोठेपणा पैशाने नाही तर माणुसकीने ठरतो. हसत राहा, हसवत राहा. दुःखातही धैर्य जपत राहा. प्रेम, विश्वास आणि चांगुलपणा यांनीच जीवन उजळत राहतं. बाळा, स्वतःवर विश्वास ठेव. अपयश आलं म्हणून प्रयत्न थांबवू नको. प्रत्येक अनुभव तुला अधिक सक्षम बनवत असतो. आजचा दिवस एका सुंदर विचाराने संपव. मी चांगले विचार करीन, चांगलं बोलेन आणि चांगले कर्म करीन. एकदा प्रेमान म्हणा, श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून दिला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व भक्तिमय संदेशांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.